रत्नागिरीत विजयाचा जल्लोष करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आता आपण पाहतोय जसजसे निकाल हाती येत आहेत, जशा फेऱ्या मतमोजणीच्या पूर्ण होत आहेत, तसतसे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत चाललाय। अनेक कार्यकर्ते आता जल्लोष साजरा करू लागलेत। आपल्या सोबत आहेत काही पावस जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते। इकडे गुलाल उधळण्याचा कार्यक्रम सुरू झालाय। काय सांगाल, जसजशा फेऱ्या पूर्ण होत आहेत, आकडेवारी बाहेर येते आणि विजयाचा जल्लोष आपण साजरा करताय? हा महायुतीचा विजय आहे। सामंत साहेबांच्या आणि सांबरे साहेबांच्या मेहनतीचं कार्य हे लोकांसमोर येत आहे आणि त्यांचा विजय आम्ही साजरा करण्यास सुरुवात केली आहे। हा दुग्धक्षोरकरा योग जुळून आलाय। सामंत साहेबांच्या माध्यमातून केली गेलेली विकास कामं आणि सन्माननीय शिवसेनेचे उपनेते आणि जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या मार्फत या कोकणाच्या 5ही जिल्ह्यात केले गेलेल्या सामाजिक कार्याला हा विजय किंवा ही आघाडी त्यांना समर्पित आहे। आमचा विजय हा कालच निश्चित झाला होता, फक्त आम्हाला लीड किती मिळणार याची उत्सुकता आहे। धन्यवाद। आमचा विजय या आधीच ठरला होता, फक्त आम्हाला लीड किती मिळणार हे पाहायचं होतं। आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या ठिकाणी विजयाला सुरुवात झालेली आहे। तुतारी फुंकून या ठिकाणी विजयोत्सव साजरा केला जातोय। हलगी तुऱ्याच्या नादावर या ठिकाणी विजय साजरा केला जातोय। खास कोल्हापुरातील पथक, हलगीचं पथक कोल्हापुरातून या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातोय। खऱ्या अर्थाने शिवसेना महायुतीचा जल्लोष या मतमोजणीच्या ठिकाणी आता सुरू झालाय। कोल्हापुरातून खास करून हलगीतुरा आणि तुतारी हा एक वेगळा अनुभव रत्नागिरीकरांना अनुभवायला येतोय। मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी झाले। कार्यकर्ते हळूहळू या ठिकाणी दाखल होत आहेत आणि विजयाचा जल्लोष या ठिकाणी साजरा करतायत। आपण पाहतोय हा महायुती आणि मित्रपक्षांचा पेंडॉल आहे आणि या पेंडॉल मध्ये सर्वात मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात काही निकाल हाती येणार आहेत आणि त्या निकालानंतर रत्नागिरीचं चित्र कसं असेल हे स्पष्ट होणार आहे। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।